रिपेअरिंगसाठी दुकानात ठेवण्यात आलेले सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 10 इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या प्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331, 4 व 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उघडून आरोपींनी आत प्रवेश केला। दुकानात दुरुस्तीसाठी आलेले 10 इलेक्ट्रिक मोटार पंप संगणमताने चोरून नेले। या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव यांना साथीदार संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले। गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला। आरोपी सनसवाडी परिसरातील L&T फाट्याजवळ असल्याची माहिती डायल 112 पथकाला मिळाली। त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करून अजय हनुमंत जाधव वय वर्ष 25, संतोष बालाजी लोहार वय वर्ष 24 आणि वैभव अशोक घुमरे वय वर्ष 21 या तिघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना 29 जून रोजी अटक करण्यात आली। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती। आरोपींकडून चोरीस गेलेले 1 लाख रुपये किमतीचे 10 इलेक्ट्रिक मोटर पंप जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार RD मळेकर आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.